आगाऊपणा भोवतो. मगध देशात धर्मारण्य नावाचं एक वन होतं. तिथे शुभदत्त नावाचा व्यापारी बौद्ध मंदिर म्हणजे विहार बांधत होता. तो विहार बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी बांधण्यात येत होता. विहाराचं बांधकाम चालू असल्यानं तिथे आजूबाजूला विटा, लाकूड, दगड असं बांधकामाचं साहित्य पडलेलं असायचं. रोज सकाळी बांधकाम करण्यासाठी गवंडी, सुतार तिथे यायचे, दिवसभर काम करायचे. संध्याकाळ झाली की काम थांबवून निघून जायचे. बांधकामाच्या जवळ आंब्याची, पेरूची मोठी मोठी झाडं होती. झाडांवर आंबे, पेरू लागलेले होते. ते खाण्यासाठी माकडांची एक टोळी तिथे नेहमी येत असे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत ती माकडं दंगा करत, फळं खात बसत. कधी कधी बांधकाम करणाऱ्या गवंडी सुतारांनाही ती त्रास देत. त्यांची थापी, हातोडा घेऊन खेळत बसत. त्या माकडांच्या टोळीत एक माकडीण होती. तिचं एक छोटंसं पिल्लू होतं. ते पिल्लू अतिशय कारभारी होतं. सतत काही ना काहीतरी उद्योग करून ठेवायचं. त्याची आई त्याला म्हणायची, "अरे पिल्ला, नको ते उद्योग कशाला करतोस? तुला भूक लागली ना? मग पिकलेले आंबे, पेरू झाडावर मिळतात का शोध बरं. पोट भरलं असेल तर इतर पिल्लांबरोबर खेळ, नाहीतर झाडाच्या शेंड्यावर जाऊन बैस. ती माणसं तिथे काम करत आहेत. त्यांच्या सामानाला उगीच हात लावू नकोस. त्या माणसांच्या वस्तू आहेत. आपणा माकडांना त्याचा काही उपयोग नसतो." पण ते पिलू ऐकायचंच नाही. काही ना काहीतरी कारभार करायचं. आई लांबच्या झाडावर फळं शोधायला गेली की ते गवंडी, सुतार काय करतायत हे फांदी आडून बघत बसायचं. त्याला वाटायचं आपणही माणसांसारखंच वागावं, त्यांच्या वस्तू हातात घ्याव्यात. असे बरेच दिवस गेले. विहाराच्या दारखिडक्यांचं काम सुरू होतं. सुतारांना त्यासाठी लाकूड हवं होतं. त्यांनी लाकडाचा एक मोठा ओंडका ओढत आणला. दारखिडक्या करण्यासाठी त्या ओंडक्याचे तुकडे करून ते वापरणं आवश्यक होतं. म्हणून सुताराने एक मोठी करवत घेतली आणि ते ओंडका कापायला बसले. तो ओंडका खूप जाड होता. म्हणून 2 सुतारांनी दोन्ही बाजूनी करवतीची टोकं धरली आणि ते ओंडका मधोमध चिरू लागले. त्याचा खर्र खर्र असा आवाज होऊ लागला. ओंडका खूप जाड असल्यानं तो लवकर चिरला जाईना. अर्धा ओंडका चिरल्यावर सुतार दमले. संध्याकाळी झाली होती. त्यांनी काम थांबवलं. दुसऱ्या दिवशी पुढे काम सुरू करायचं असं त्यांनी ठरवलं. जाताना ओंडक्याच्या मधोमध असलेली करवत काढून त्या जागी त्यांनी लाकडाचा एक लांबट तुकडा पाचर म्हणून घालून ठेवला. त्यामुळे ओंडक्यातील ती फट मिटली नसती आणि दुसऱ्या दिवशी काम करणं सोपं झालं असतं. सुतार, गवंडी घरी गेले. बांधकामाच्या जवळ कुणीच उरलं नाही. सगळीकडे सामसूम झालं. माकडाचं पिलू आंब्याच्या फांदी आडून हे सगळं बघत होतं. त्याची आई आणि इतर माकडं पलीकडच्या झाडावरची फळं खात होती. कुणाचंच पिल्लाकडे लक्ष नव्हतं. पिल्लू झाडावरून हळूच जमिनीवर उतरलं. त्याने इकडे तिकडे बघितलं, पण कुणीच माणसं त्याला दिसली नाहीत. मग ते जवळच पडलेल्या विटांच्या ढिगावर बसलं. त्यानं थापी, बुट्टी, फावडं असं सामान इकडे तिकडे फेकलं. खाली पडलेला हातोडा घेऊन ते खेळत बसलं. मग त्याचं लक्ष लाकडाच्या ओंडक्याकडे गेलं. ते पटकन उडी मारून ओंडक्यावर बसलं. त्याला करवत दिसली आणि मगाच्याच खर्र खर्र अशा आवाजाची आठवण झाली. ते मनात म्हणालं, "अरे वा, मघाशी ती माणसं या खेळण्याने आवाज करत होती, खर्र खर्र असा. मी पण करतो. हो, पण आईने सांगितलंय आगाऊपणा करायचा नाही, माणसांच्या वस्तूंना हात लावायचा नाही. काय बरं करावं? असंच करावं. एकदाच या वस्तूंनी खेळून बघावं आणि मग ठेवून द्यावी, म्हणजे आईला कळणारच नाही."
तेवढ्यात त्या पिल्लाचं लक्ष ओंडक्याच्या फटीत असलेल्या पाचरीकडे गेलं. अरेच्चा, हे काय आहे? हा, लाकडाचा लांबट लहानसा तुकडा दिसतोय. तो ओंडक्याच्या फटीत कशासाठी घालून ठेवलाय? बघूया तरी हलवून. अरे, घट्ट बसलेला दिसतोय. उडून बघावा. माकड असते, एवढं करून ते थांबलं नाही. पाचर निघेना म्हणून ते चिरलेल्या ओंडक्याकडे पाठ करून बसलं आणि पाचर धरून जोरात ओढू लागलं. ते करताना त्याच्या शेपटीच्या मुळाकडचा भाग ओंडक्याच्या फटीत गेला. पण पिल्लाला ते कळलंच नाही. त्याने पाचर जोरात ओढली तर ती त्याच्या हातात आली. पण पाचर काढल्याबरोबर ओंडक्याचे 2 भाग जोरात मिटले गेले आणि त्यात पिल्लाची शेपटी मुळापासून चिमटली गेली. पिल्लू ओरडू रडू लागलं. अगं आई ग, आई ग, आई माझी शेपटी दुखते ग, खूप दुखते, शेपटी काढ ना. पिल्लाची आई, बाकीची माकडं तिथे धावत आली, पण कोणालाच काही करता येईना. पिल्लू आपलं रडत रडत ओरडत बसलं. रात्रभर माकडं झाडावर बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी गवंडी सुतार आले. त्यांनी पिल्लाची करामत बघितली. त्यांना हसू आलं आणि वाईटही वाटलं. मग त्यांनी ओंडक्यातील फट थोडी मोठी केली आणि पिल्लाची शेपटी मोकळी केली. पिल्लू लगेच उड्या मारत आईकडे झाडावर गेलं. शेपटीला मात्र चांगलीच जखम झाली होती. पिल्लाची आई पिल्लाला कुरवाळत म्हणाली, आगाऊपणा केलास ना, ऐकलं नाहीस, त्याची तुला शिक्षा मिळाली. आता पुन्हा असं करू नकोस. मित्रांनो, तुम्ही पण असं कधी करता? नाही ना? नक्की? बर, आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी.